हम्म. ठेवू आपण एक एक करून आणि थोडा गरम मसाला, थोडस चवीपुरतं मीठ. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या 2 छोट्या चुलीवर करणार आहोत एकदम गावरान पद्धतीने भरलेली ढोबळी मिरची. आज ह्याला सिमला मिरची पण बोलतात. अजून ज्वारीची भाकरी सुद्धा. चला आता आपण स्टार्ट करूया. शेंगदाणे, गरम मसाले, ढोबळी मिरची, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि आपले रोजचे मसाले. ह्याच्यामध्ये तेल आहे. त्याला आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. आता आपण पहिले शेंगदाणे भाजून घेऊया. मित्रांनो, आता आपण शेंगदाणे टाकूया. आता कडे मस्त पैकी तापले. आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया. मित्रांनो, आता आपण मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेऊया. मित्रांनो, मी मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेते. तोपर्यंत मग मी लसूण सोलून घेते. मित्रांनो, आपले शेंगदाणे भाजलेले आहे. आता आपण काढून घेऊया. चला आता आपण काढून घेऊया. बघू शकता की आता मम्मी शेंगदाणे घालते. आता आपण शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण वाटण करून घ्यायचं. थोडस अजून मी लसूण सोलते आणि मग एकत्रच वाटण करून घेऊ. आता मम्मी वाटण करायला जाणार. मित्रांनो, आता मम्मीचं लसूण सोलून झालेलं आहे. आता कोथिंबीर कापाय घेते आणि त्याच्यामध्ये थोडं आपलं वाटणात घेते आणि थोडं आपल्याला भाजीला टाकाय घेते. आता मम्मी थोडीशी कोथिंबीर घेते. आता मम्मी कोथिंबीर कापते. बघा, कापाय नको, एकत्र सगळे घेऊन जाते. त्याच्यामध्ये आपण वरून थोडे मसाले आपण टाकू, म्हणजे कसं कलर येईल थोडा. असं हे बघा, मसाले, तिखट मसाला, हळद थोडी, थोडा गरम मसाला, थोडस चवीपुरतं मीठ, म्हणजे चव लागते मस्त पैकी. आता आणते आता वाटून. आता मम्मी मिक्सरवर वाटून घेते. हे बघू शकता, मस्त पैकी आपलं शेंगदाण्याचं वाटण झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण पहिले ढोबळी मिरची घेऊया आणि पहिले देठ काढू. मित्रांनो, बघू शकता की आपलं मिक्सरवरचं वाटण आम्ही खूप प्रयत्न केले पाठवरवंत शोधायचं, पण आम्हाला भेटलं नाही. आम्ही अजून प्रयत्न करू, अजून आणू. आता मम्मी ढोबळी मिरची कापते. आपल्याला देठ काढायची, त्यामध्ये वाटण सगळं टाकायचं. त्याला पहिलं वाटण काढून घेऊया. मित्रांनो, आता मम्मी पहिलं वाटण काढून घेते. आपली चूल पण इथं विझलेली आहे. सगळे पहिले देठ काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण भरून घेऊया. मित्रांनो, आता मम्मी सगळे देठे काढून घेते. अजून त्याच्यामध्ये मम्मी आपले वाटण भरणार. मित्रांनो, आता मम्मी आपण वाटण टाकून घेऊया. आता मम्मी वाटण टाकते आपल्या मिरची मध्ये. असं भरून ठेवू आपण एक एक करून आणि
फोडणीला देऊ आपण. आता आपण पटापट भरूया, अजून मग फोडणी द्यायची. मित्रांनो, मम्मीने इथं 2 मिरच्या भरलेल्या आहेत. आता मम्मी शेवटची भरते. शेवटची भरते आणि कढई ठेवूया आणि थोडस कांदा कापून टाकूया फोडणीला आणि मग सगळी ढोबळी मिरची तेलात टाकायची. मित्रांनो, आपल्या 3 मिरच्या भरलेल्या आहेत. आता आपण कढई ठेवूया, अजून तेल टाकू, अजून कांदा कापून टाकू फोडणीसाठी. त्याला कांदा कापून घेऊया. आता मम्मी कांदा कापते. मम्मी आता मस्तपैकी जाळ लावून घेते. अगं इथं आपली कढई पण गरम झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपला थोडासा जाळ लागलेला आहे मस्तपैकी. त्याला तेल टाकून घेऊया. आता मम्मी तेल टाकते. मित्रांनो, मम्मीने कढीपत्ता टाकलेला आहे. आता मम्मी कांदा टाकते. मम्मीने आता कांदा सुद्धा टाकला. आता आपण लाल होईपर्यंत परतून घेऊया. मित्रांनो, आपला कांदा लालसर झालेला आहे. त्याला आता पहिला हळद टाकून घेऊया आणि मग नंतर बाकीचे मसाले. मित्रांनो, आता मम्मी हळद वगैरे सगळे मसाले टाकते. पहिला हळद टाकूया म्हणजे चांगला कांदा आपला परतून होतोय. तसं झालंय आपला लालसर. आता बाकीचे मसाले टाकून घेऊया. आता आपण सगळे मसाले टाकू. मसाला आपण ऑलरेडी त्यात टाकलाय, मग जास्त नाही टाकायचा. आणि गरम मसाला थोडस बस, आणि मीठ थोडं. आपलं वाटण मध्ये मीठ टाकलेलं आहे. मित्रांनो, आता आपण मिरच्या टाकून घेऊया. चांगला आता कांदा मस्तपैकी परतून झाला. आता आपण मिरच्या टाकूया. बघू शकता की आता मम्मी एक एक करून सगळ्या मिरच्या टाकते. जरा जाळ भरपूरच लागलाय. जरा आपल्याला पकडणी हलवावं लागेल. त्याच्यावरती आपण मित्रांनो, जाळ पण एक नंबरच लागले आपला. मस्त जाळ लागलाय. आता याच्यावरून आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आणि पाणी टाकून. आता मम्मी याच्यावरून शेंगदाण्याचं कूट टाकते. त्याच्याने चांगली चव येते. आता मम्मी मस्तपैकी हलवून घेते, एकजीव करून घेते. मस्त दिसतोय. आता एक वेळ भाजी झाली, मस्तच आपली चूल भाजी पण चांगलीच पेटली आहे, बघू शकता. आता पाणी ठेवूया आणि ओतून घेऊया त्यात पाणी आणि झाकून ठेवूया. आता आपण थोडस पाणी टाकून घेऊया. मित्रांनो, मम्मीने थोडस पाणी टाकलेलं आहे. त्याला आता झाकून घेऊया. आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया. भाकरीची तयारी करूया. आता आपण भाकरीची तयारी करायची.
मित्रांनो, आपली दुसरी चूल पण पेटलेली आहे. आज आपली ही चूल सुद्धा पेटलेली आहे. चला आता पहिले भाकरीची तयारी करूया. पाणी ठेवूया थोडं आणि भाकरीचं पीठ मळून घेऊया. आता मम्मी थोडस पाणी ठेवते. तोपर्यंत तिथं पण आपली भाजी होते आणि इथं आपली भाकरी. थोडस बाजूला ठेवूया पीठ. 2-3च आपल्याला भाकरी करायची आहेत. आपण 2 किंवा 3 भाकऱ्या बनवायच्या ज्वारीच्या. मित्रांनो, मस्तपैकी आपली भाजी गिर होत चाललेली आहे. आता मम्मी मस्तपैकी जाळ लावते. भाजीचा वास पण चांगला येतोय. तवा ठेवून मित्रांनो, आता आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता मम्मी काढून घेते. हे बघा मस्त उकळी आले. आता मी काढून घेते आणि तवा ठेवते. आता मम्मीने गरम पाणी काढलेलं आहे. आता मम्मी तवा ठेवते आपला. मित्रांनो, आता मम्मी पीठ मळून घेते. हो, पीठ मळून घेते पटकन. तोपर्यंत आपला तवा मस्त पैकी आता तापतोय. अजून आपली इथं भाजी सुद्धा तयार होते. मित्रांनो, मस्तपैकी आपलं 2-3 भाकरीचं पीठ मळलेलं आहे. आता मम्मी मस्तपैकी भाकरी तापतून घेते. जाळ पण लावते. पहिले जाळ तिथं भाजी बघायला लागेल पाहिजे. मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार की आपली भाजी आज भाकरी कसे झाले. मित्रांनो, आता आपण भाकरी थापटून घेऊया. बघू शकता की इथं आपली भाकरी मस्तपैकी रेडी आहे. भाकरी टाकून घेऊया. आता आपण भाकरी टाकून घेऊया. बघू शकता की आता मम्मीने भाकरी टाकलेली आहे. बघू शकता मित्रांनो, आता आपली भाकरी पलटलेली आहे. मित्रांनो, आता मम्मी दुसरी भाकरी थापटवते. अजून तिथे आपली एक भाकरी शिजते. मित्रांनो, आपली दुसरी सुद्धा भाकरी थापटवली आहे. चला आता काढून घेऊया. आपली भाकरी एक काढलेली आहे. एकदम गोल झाले पण गरम आहे. चला आता दुसरी टाकते. आता मम्मीने दुसरी टाकली. मित्रांनो, आता मम्मी भाजी चेक करते झाले का नाही. आपण बघूया आता झाली का नाही. दाजी 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 चेक करूया आपण. बरोबर आहे. झालेली आहे मस्त पैकी. बघू शकता एक नंबर. एक डब्बा झालेली आहे. चला आपण आरावरच ठेवून देऊया. आता काय काम नाही आपल्याला जाळ लावायला. आपण भाकरी बघू. आता मम्मी तिसरी भाकरी थापटवणार.
मित्रांनो, आपली मस्तपैकी भाकरी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. मित्रांनो, आपली ही वाली भाकरी तयार आहे. भाकरी काढून घेतले. आता मी तुम्हाला भाजी दाखवते. बघू शकता की आपल्या भाजीचा रस्सा एक नंबर झालेला आहे. अजून रबरबी चला. सुद्धा. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. कोथिंबीर म्हणतात टाकून घेते. कोथिंबीर टाकली. आता काढून घेते. आता म्हणतात य जेवायला. हे म्हणतात या जेवायला. मित्रांनो, आता मम्मी आम्हाला वाढते. चला आता वाढून घेते. मग सांगा कशी झाली ना भाजी आणि भाकरी. मस्त पैकी शिजले. हा मांडी घाल बाळा. मित्रांनो, एक नंबर आपली भाजी झालेली आहे. मंथन कशी झाली. एक नंबर. मटण खाऊन बघ. आपल्या पब्लिकला सांग. बाबू, तू पण खाऊन बघ. गरम आहे. मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, अजून कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.